कोळी समाज समन्वय समिती संलग्न कोळी समाज महासंघ नांदेड आयोजित कोळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार विषय सोलापूरच्या बाहेर थांबलेले सर्वांनी जागा आहे नदीवर बसायचं आहे कोळी समाज महासंघाच्या वतीने पूर्ण नांदेड जिल्ह्याच्या कोळी समाज या विद्यार्थ्यांबद्दल खूप अभिमान वाटतो. ते गरीब कुटुंबातील समाजातील लेकरांनी इतक्या मोठ्या मनानं मारण घेऊन टक्केवारी घेऊन समाजाला पूर्ण अभिमान वाटेल असं काम केलं. याचं स्वागत करावे. कारण विधिमंडळात लोकप्रतिनिधी आपले प्रश्न मांडू शकतात आणि खंबीरपणे प्रश्न मांडण्याचं जे कार्य आहे हे आदरणीय माननीय आमदार साहेब आनंदराव गोंडलकर पाटील हे वेळोवेळी करत असतात. मी आजच्या या कार्यक्रमासाठी त्यांच्या आवर्जून उपस्थिती लाभलेली आहे. भोई समाजाचं मनापासून स्वागत आणि कौतुक करतो. असे कार्यक्रम आयोजित केले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना बळ मिळेल, त्यांना उत्साह येईल. म्हणून हा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम भोई समाज महासंघाच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. आमच्या राजू अण्णा हेमुलवार यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात आणि हा पण कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भोई समाजाच्या जे काही मागण्या आहेत त्या मागण्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहेत, सरकारमध्ये आहोत आणि त्यांच्या जे काही मागण्या आहेत ते निश्चितपणे आम्ही सोडू असा विश्वास आम्ही त्यांना दिलेला आहे. भोई समाज महासंघातर्फे जो काही आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नक्कीच होता. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना चांगली गुणवत्ता मिळणं हे महत्त्वाचं आहेच आहे, पण मिळालेली गुणवत्ता टिकवणं आणि ती टिकवलेली गुणवत्ता तशीच पुढे राहून त्याच्या माध्यमातून काहीतरी चांगलं शिकणं हा खरं आजचा महत्त्वाचा मुद्दा आम्ही मुलांना दिलेला आहे. 10वी 12वीची गुणवत्ता झाल्यानंतर काय करायला हवं हे बघण्यापेक्षा मला काय येतं आहे ह्याचा विचार करून विद्यार्थ्यांनी जर का पुढे मार्गक्रमण केलं तर नक्कीच त्यांचं करिअर जे आहे ते यशस्वी होणार आहे. कुठलाही अभ्यास करताना किंवा कुठली गोष्ट शिकताना एखादं स्किल त्याच्याबरोबर जर का आपण शिकलं तर नक्कीच पुढे आपल्याला रोजगार निर्मिती हा प्रश्न येणार नाही. कारण अंगभूतच काही कौशल्य आपल्यामध्ये असतात, ती वेळोवेळी विकसित केली तर नक्कीच विद्यार्थ्यांना पुढे नोकरी कशी मिळेल, त्यांना काम कसं मिळेल ही चिंता भविष्यात येणार नाही. ते स्वयंरोजगार स्वतःचा निर्माण करू शकतात. एक उद्योजक म्हणून नक्कीच चांगली भरारी घेऊ शकतात. थँक्यू.